ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। तालुक्यातील निसर्गरम्य डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले काशी विश्वेश्वर मंदिर श्रावण महिन्यामध्ये भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र ठरत आहे। हिरवाईनं नटलेला परिसर, श्रावणी पावसाच्या सरी आणि ओम नमः शिवायच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारून जात आहे। या परिसरामध्ये काशेश्वर आणि विश्वनाथ अशी 2 प्राचीन शिवमंदिरं आहेत। एकाच ठिकाणी दोनही देवतांचं दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना मिळतोय। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। श्रावणामधील प्रत्येक सोमवारी पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात। मंदिर परिसरामध्ये लांब रांगा पाहायला मिळतात। श्रावणी पावसामुळे परिसरामधील डोंगरदऱ्या आणि हिरवाई अधिकच खुलून दिसते। भक्तांना आध्यात्मिक अनुभूतीसोबतच निसर्ग सौंदर्याचा देखील आनंद या ठिकाणी घेता येतो। त्यामुळे काशी विश्वेश्वर मंदिर परिसर भाविकांसाठी श्रद्धा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम ठरत आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत रोषणाई तसेच सुरक्षिततेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे। श्रावणामधील सोमवारी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर समिती आणि संबंधित स्वयंसेवकांकडून आवश्यक नियोजन केलं जात आहे। दरम्यान मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देखील या पवित्र स्थळाबद्दल समाधान व्यक्त केलं। येथील शांत वातावरण, प्राचीन मंदिरांचे महत्त्व आणि निसर्गरम्य परिसर मनाला प्रसन्न करणारा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। श्रावण महिन्यामध्ये भक्तीचा जागर, ओम नमः शिवायचा जयघोष आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे काशी विश्वेश्वर मंदिर परिसर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक उत्साहाचं केंद्र बनलाय। हे काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्राची महती म्हटलं तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि फार मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात। पण हे स्थान मी माझं लग्न झाल्यानंतर 1985-86 ला माझं लग्न झालं आणि तेव्हापासून आम्ही भांडगावमधून इथपर्यंत पायी येत होतो। आणि हे निसर्गरम्य स्थळ आणि त्याचबरोबर काशी विश्वनाथ, आपण लांब जाऊ शकलो नाही तर या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे अशी भावना भक्तांची असते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं या पहिल्या सोमवारी गर्दी होते। पण त्याचबरोबर पूर्वी अशा प्रकारे काहीच नव्हतं। आज दिवसेंदिवस थोड्याफार प्रमाणात सुधारणा होत चाललेली आहे, रस्ता झालेला आहे। आम्ही पायी येत होतो, म्हणजे गाड्यांना यायला सुद्धा व्यवस्था नव्हती, पण आज चांगल्या प्रकारे व्यवस्था होत चाललेली आहे। आज मला वाटतं हे तीर्थक्षेत्र क वर्गामध्ये मोडलेले आहे, त्यामुळे इथून पुढे याची प्रगती आणखीन होत राहील आणि हो अशा प्रकारे काशी विश्वनाथच्या मी प्रार्थना करते आणि थांबते। याच्यातून काही आपत्कालीन आले तर हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तर त्यावेळेला बाहेर जाण्यासाठी पटकन मार्ग असावा, त्याची व्यवस्था असावी। कारण बाहेरून आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या इथपर्यंत लावल्या गेलेल्या आहेत पहा, त्या सर्व वाहनांचं व्यवस्थापन बाहेर तिकडं व्हावं।
काही गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत. हे दुकानदार वगैरे जे आहेत ना त्यांच्या आहेत ते आता कधी संध्याकाळी निघणार, तोपर्यंत येणाऱ्या भक्तांची पण अडचण होते. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असतील, कुणी असो, त्या सर्व गाड्या पाठीमागे किंवा बाहेर लावल्या जाव्यात. त्याचं पार्किंग बाहेर व्हावं म्हणजे लोकांना पण व्यवस्थित सुविधा होईल. एक मात्र दर्शनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे झालेली आहे, त्यामुळे इथं गर्दी होत नाही, गडबड होत नाही आणि प्रत्येक भक्ताला व्यवस्थित दर्शन मिळतंय. ही एक उत्तम सोय मला म्हणजे जाणवली. म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो दिवसेंदिवस चांगलाच आहे, पण त्याचबरोबर आणखीन काही पुढच्या वर्षी सुविधा होतील अशी ही अपेक्षा करते. दत्तात्रय सदाशिव खामकर, कुठून आले बाबा? लोणी व्यंकनाथ. कशासाठी आला तिथं काय? देवाला पाय दर्शन घ्यायसाठी. कोणत्या दर्शन? काशीनाथ येशनाथ. कधीपासून येत आहे? 10 एक वर्ष झाले. काय इथं काय आख्य का काय सांगितलं होती? कशासाठी आता काय श्रद्धा आहे तुमची नक्की? चांगली सरदा. सीमा राजेंद्र गायकवाड. कधीपासून येत आहे? आम्ही मामाचंच गाव आहे हे, खूप लहानपणापासून येतो आम्ही. काय श्रद्धा आहे नक्की? देवावर विश्वास, महादेवावर. इथं जे ट्रस्ट आहे त्या माध्यमातून तुमचे सुखसुविधा दिलेल्या आहेत. दर्शन असेल, स्वच्छतागृह असेल, इमर्जन्सी काही व्यवस्था असेल, काय वाटतंय? खूप छान आहे व्यवस्था, खूप छान आहे. दर्शन आहे खूप छान, नियोजन आहे खूप छान आहे ट्रस्टचं. आज पंचमी आहे हो तरी देखील मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी दिसतात. हो आहेत ना, विश्वास महादेवावर, त्याच्यामुळे महिला मोठ्या संख्येने, जरी पंचमीचा सण असेल तरी आहेत दर्शनासाठी. तुम्ही आता बाबांकडे काय मागणार आहेत? बस सुख समाधान, सुखी ठेवा, बस एवढंच मागणं आहे देवाकडे, बाकी काही नको. वास्तविक पाहता काशी विश्वनाथ देवस्थान हे फार दुर्लक्षित देवस्थान होतं. भाविकांची श्रद्धा होती, भक्तांची श्रद्धा होती, परंतु शासनाचं याकडे फारसं कोणी लक्ष वेधलं नव्हतं. तदनंतरच्या काळामध्ये स्वर्गीय प्राध्यापक नाथ फरांदेंपासून फरांदे सरांनी पहिला रस्ता या ठिकाणी आपल्याला काशी देवस्थानात दिला डोरजावर नेण्यासाठी. नंतर मग ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून थोडाफार निधी यायला लागला आणि म्हणून आज पूर्वीचं चित्र जर आपण पाहिलं, गेल्या 20 वर्षापूर्वीचं देवस्थानचा परिसर आणि आजचा परिसर पाहिला तर फार मोठी तफावत आहे. म्हणजे आता आपल्याला ग्लास शेवटी असा आहे, ग्लास अर्धा भरलेला आहे का रिकामा आहे, तर आज ग्लास अर्धा भरलेला आहे. कारण ज्यांनी पूर्ण रिकामा ग्लास पाहिलाय त्यांना आज हा ग्लास अर्धा भरलेला दिसतो. राहिलेला वरचा जो अर्धा मोकळा भाग आहे तो निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तर राज्यकर्त्यांनी थोडंसं सहकार्याचे दाखवलं. कारण या परिसरामधलं जो भक्तगण आहे, जे ट्रस्ट आहे, जे पहारेकरी मंडळी आहे, त्या 4-5 गावामधले जे मूळचे संबंधित माणसं आहेत, त्या सगळ्यांमध्ये खूप समन्वय आहे आणि अतिशय पारदर्शकपणे हा परिसर या ठिकाणी उभा राहतोय. उद्याच्या कालखंडामध्ये काशी विश्वनाथ देवस्थान श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यामधलं एक मोठं देवस्थान, कारण परिसरामध्ये खूप मोठी जागा उपलब्ध आहे. शासनाच्या पाठपुरावा करून ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वनीकरणाच्या काही भाग त्याच्यावरचा उतारा मोकळा करून घेतलेला आहे आणि म्हणून देवस्थानची जागा वाढलेली आहे. पाण्याची नैसर्गिक स्रोत पाण्याचे आहेत. थोड्याशा ज्या असुविधा आहेत मग त्या ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतल्या असतील किंवा पार्किंग सुविधा असतील, ह्या सुविधांकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जर समन्वय साधला गेला, काही चांगली माणसं याच्यामध्ये चांगल्या माणसांनी ट्रस्टच्या माध्यमातून, कारण ट्रस्टची मंडळी स्थानिक मंडळी आहेत, नवीन होतकरू मुलं आहेत, ते खूप मोठं चांगलं काम करतायत, त्यांना सुद्धा सहकार्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी या भक्तजनांना, समाज माध्यमांना एवढीच विनंती करेन की भक्तांनी येत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सुख शांती थोडंसं पाहिजे असेल, थोडीशी शांततेचं एकांताचं ठिकाण आपल्याला म्हणून आणि या देवस्थानाचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल. ती येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सगळे घेऊया आणि सगळे मिळून आपण हातात हात घालून हे काशी विश्वनाथ देवस्थान अहिल्यानगरमध्ये तर महाराष्ट्राच्या धार्मिक नकाशावरती आपण आणूयात अशी भावपूर्ण या ठिकाणी प्रार्थना करतो. काशी विश्वनाथ देवस्थानला पुन्हा एकदा नतमस्तक होतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्रीगोंदा तालुक्यातील भोरजा गावाच्या अगदी काही जवळ अंतरावर काशी विश्वेश्वर हे मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. अतिशय प्राचीन या ठिकाणचं हे जे मंदिर आहे ते अतिशय असं पाहिलं तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारी या मंदिराचे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी हजारो नाही तर लाखो भाविक सकाळी 3 वाजल्यापासून गर्दी करताना या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी काशी आणि विश्वनाथाच्या प्रकारचे जे 2 पुरातन मंदिर आहेत हे नुसते पुरातन मंदिरच नसून या ठिकाणी जे निसर्गाचे जे रम्य वातावरण आहे हे पाहण्यासाठी देखील हजारो भाविक भक्त या ठिकाणी येतात. नक्कीच एक दुहेरी असा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. एक ठिकाणी काशी विश्वेश्वर महाराजांचं जे पुरातन मंदिर आहे ते मंदिर किंवा दुसरीकडे निसर्ग आहे आणि तिसरं म्हणजे डोंगर रांगांच्या सानिध्यात बसलेलं हे मंदिर अतिशय भव्य दिव्य असं मंदिर. अनेक भाविकांची या ठिकाणी मोठी श्रद्धा या मंदिरावर असते.
सुहास कुलकर्णी CTUचा श्रीगोंदा आहे. आज सालाबादप्रमाणे आज या महापर्वामध्ये श्रावणी यात्रेमध्ये पहिल्या सोमवारी काशी विश्वनाथाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे. आज रातच्या 12 वाजल्यापासून भाविकांची या ठिकाणी मांदेआळी भरपूर गर्दी या ठिकाणी दाटून आली. पहाटेपासून 12 वाजल्यापासून लोकांचे दर्शन, परत दंडवट, परत भीमाशंकरहून कावडे आणण्याचं काम तरुण वर्गाने केलं. तसेच पाटे दंडवट गावातील सर्व महिलांनी 6 वाजेपर्यंत दंडवट चालले. 6च्या पुढे अभिषेक झाला 6 ते 7 आणि 7च्या नंतर येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर मोकळं केलं. आणि आता भरपूर गर्दी, आता 12च्या पुढं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरपूर ह्या ठिकाणी प्रमाणात गर्दी होईल. येणाऱ्या भाविकांसाठी सुखसुविधा आपण ट्रस्टच्या मार्फत चांगल्या पद्धतीने केलेले. त्याबद्दल येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही ट्रस्टच्या वतीनं कोणती अडचण येणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतलेली. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.